रोजगार हमी योजनेचीही आता राहिली नाही हमी, लाडक्या बहिणीच सुखी। शेतकऱ्यांचे 24 कोटी अडकले, 300 सिंचन विहिरी, 100 गाय गोठ्यांची कामं बंद। रोजगार हमी योजना म्हणजे अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही असं यापूर्वी म्हटलं जात होतं, पण आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी शासनानं शेतकऱ्यांना व छोट्या मोठ्या ठेकेदारांना भीक मागण्याची वेळ आली आहे। विधानसभा निवडणुकीपासून एकाही योजनेचं बिल निघालं नाही। रोजगार हमी योजनेचीही आता लोकांना हमी राहिली नाही, केवळ लाडक्या बहिणीच यात सुखी दिसत आहेत। सार्वजनिक विकास कामांचा व वैयक्तिक लाभाच्या योजनेचा शेतकऱ्यांचा 24 कोटी निधी अडकलाय, तर 300 सिंचन विहिरी, 100 गाय गोठ्यांची कामं बंद पडली आहेत। 8 महिने झाले शासनाकडे मागणी सादर करून सुद्धा कुशल देयकांसाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी व कामं करणारे ठेकेदार त्रस्त झालेत। यामुळे सर्व कामं अर्धवट पडली आहे। केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मनरेगासाठी भरीव तरतूद केली आहे, पण लाडकी बहीण योजना याशिवाय लोकांना दिल्या जाणाऱ्या फुकटच्या योजनेमुळे शासनाकडे विकास कामासाठी निधीच नाही। पाणी पुरवठ्यासारख्या जीवनावश्यक कामासाठीही शासन निधी देत नाहीये, हे वास्तव आहे व याचा फटका शेतकऱ्यांना व छोट्या मोठ्या ठेकेदारांना बसत आहे। कर्जबाजारी झालेल्या ठेकेदारांना व शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही। दररोज सिल्लोड पंचायत समिती रोहयो विभागात कार्यालयाच्या पायथ्याला बसून निधी आज येईल उद्या येईल याची वाट बघत शेतकरी व ठेकेदारांच्या चपला घासल्या आहेत। निधी किती येईल याची हमी सुद्धा कुणी द्यायला तयार नाही, आलं की देऊ असं म्हणून वेळ मारून नेण्यात येते। शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होतीये। सिल्लोड तालुक्यात 4500 सिंचन विहिरींची कामं सुरू आहेत, त्याला कुशल व अकुशलसाठी निधी नाही। 664 वैयक्तिक लाभांचे सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्ष लागवड, शेततळ्यांची कामं पूर्ण झाली आहेत। सिल्लोड पंचायत समितीकडून बिले ऑनलाईन करून जिल्हा प्रशासनाकडे मागणी सादर केल्या गेली आहे। जिल्हा प्रशासनानेही सिल्लोड पंचायत समितीकडून आलेली मागणी शासनाला पाठवली, पण निधीच मिळाला नाही। यामुळे तब्बल 8,91,63,438 रुपयांची कुशल बिलं प्रलंबित आहेत। याशिवाय सार्वजनिक योजनेअंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते, पेवर ब्लॉक, सिमेंट रस्त्याची जी कामं करण्यात आली त्याचा 15 कोटी रुपये निधी शासनाकडे प्रलंबित पडलाय। असा 24 कोटी निधी शासनाकडे रखडलाय। वैयक्तिक लाभाच्या योजना, सार्वजनिक योजनेचा निधी रखडला हे सत्य असून आम्ही बिले ऑनलाईन करून निधीची मागणी केली आहे। निधी उपलब्ध होताच संबंधित लोकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती रत्नाकर पगार गट विकास अधिकारी सिल्लोड यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.